शेतात आकाशातून पडल्या दोन वस्तू. हात लावताच शेतकरी हादरला. थेट पोलिसांना फोन. भंडारा जिल्ह्यातील परसोडी गावात 10 जानेवारीची थंडगार संध्याकाळ. वेळ साधारण 7 ते 7:15ची. परसोडी गावाजवळील एका मोकळ्या जागेत काही लहान मुले शेकोटी पेटवून बसली होती. कडाक्याच्या थंडीमुळे गावात सगळीकडे शांतता होती. शेकोटी भोवती बसून गप्पा मारणाऱ्या त्या मुलांना अचानक आकाशात एक विचित्र प्रकाश दिसू लागला. सुरुवातीला त्यांना वाटलं एखादं विमान असेल किंवा फटाका असेल, पण काही क्षणातच परिस्थिती पूर्ण बदलली. त्या मुलांच्या डोळ्यासमोर आकाशातून काहीतरी जळत वेगाने खाली येत होतं. ते दृश्य इतकं भयानक होतं की मुलांनी घाबरून ओरडायला सुरुवात केली. लालसर आणि पिवळट प्रकाश सोडत ती वस्तू थेट जमिनीकडे कोसळत होती. काही सेकंदातच 2 राखाडी रंगाचे तुकडे जोरात जमिनीवर आदळले. आजूबाजूला धूळ उडाली आणि मुलं अक्षरशः भीतीने पळू लागली. सुदैवाने ते तुकडे शेकोटीपासून काही अंतरावर पडले. जर ते थेट मुलांच्या जवळ कोसळले असते तर मोठी दुर्घटना घडली असती. तर चर्चा अशीच गावात चालू होती. पडलेल्या वस्तूंकडे पाहण्याची हिंमत सुरुवातीला कोणाचीच झाली नाही. मुलं दूर उभी राहून फक्त त्या दिशेने बघत होती, कारण त्या वस्तू अजूनही गरम असल्यासारख्या दिसत होत्या. रात्रीचा अंधार वाढत चालला होता. गावात बातमी वाऱ्यासारखी पसरू लागली. आकाशातून काहीतरी पडलंय. काही गावकरी घटनास्थळी पोहोचले, पण कोणी त्या वस्तूंना हात लावण्याची हिंमत करत नव्हतं. अनेकांना वाटलं की हे काहीतरी धोकादायक असू शकतं. काही जण तर देवाचं चिन्ह असे बोलू लागले. सकाळ झाली तेव्हा गावात एकाच गोष्टीची चर्चा सुरू होती. त्या ठिकाणी ज्या वस्तू पडल्या होत्या तिथे लोकांची गर्दी जमा होऊ लागली. दुरून पाहताना त्या वस्तू साध्या सिमेंटच्या तुकड्यांसारख्या दिसत होत्या, पण जवळ गेल्यावर अनेकांना काहीतरी वेगळं जाणवत होतं. त्या तुकड्यांचा रंग, त्यांचं पोत आणि त्यांची अवस्था सामान्य दगडांसारखी नव्हती. त्या भागातील काही मुलांनी ही माहिती स्थानिक नागरिक किशोर वाहने यांना दिली. त्यांनी घटनास्थळी जाऊन ते दोन्ही तुकडे पाहिले. त्यांनाही हा प्रकार विचित्र वाटला, कारण वस्तू आकाराने मोठ्या असूनही त्यांचं वजन खूपच कमी होतं. हातात घेतल्यावर जणू काही पोकळ वस्तू असल्यासारखं जाणवत होतं. ही माहिती लगेच जवाहरनगर पोलिसांपर्यंत पोहोचवण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिसराची पाहणी सुरू केली. सुरुवातीला पोलिसांनाही नेमकं काय घडलंय हे समजत नव्हतं, कारण साधे दगड आकाशातून जळत खाली येतात हे कुणीही सहज मान्य करणारं नव्हतं. गावातील अनेक प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितलं की त्या वस्तू खाली येताना पेट घेतल्यासारख्या दिसत होत्या. काहींनी तर आकाशात चमकणारी रेषा दिसल्याचंही सांगितलं. पोलिसांनी तातडीने त्या वस्तू ताब्यात घेतल्या, पण गावकऱ्यांच्या मनातील भीती काही कमी होत नव्हती. त्या वस्तू पडल्यापासून परसोडी गावात एक वेगळंच वातावरण निर्माण झालं. काही जणांनी त्या जागेपासून अंतर ठेवायला सुरुवात केली. मुलांना त्या परिसरात जाऊ नका अशी ताकीद देण्यात आली, कारण त्या वस्तूंचं नेमकं स्वरूप अजून स्पष्ट झालेलं नव्हतं. तपास सुरू झाल्यानंतर त्या घटनेकडे वैज्ञानिकांचंही लक्ष गेलं. प्राथमिक माहितीनुसार हे तुकडे उल्का असू शकतात अशी शक्यता व्यक्त करण्यात आली. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना अवकाशातील दगड घर्षणामुळे पेट घेतात आणि जमिनीवर कोसळतात असं तज्ज्ञ सांगतात. पण या प्रकरणात एक गोष्ट सगळ्यांना आश्चर्यचकित करणारी होती. सामान्यतः उल्का जड आणि धातूसारखी असते, पण परसोडीमध्ये सापडलेल्या वस्तू अत्यंत हलक्या होत्या. त्यामुळे हा प्रकार साध्या उल्काचा आहे की वेगळाच असा प्रश्न उपस्थित झाला. काहींनी तर हे अवकाशातील मानवनिर्मित कचऱ्याचे तुकडे असू शकतात अशी शक्यता मांडली. दरम्यान गावात अफवांचं प्रमाण वाढू लागलं. कोणी म्हणत होतं हे उपग्रहाचे तुकडे आहेत, तर काहींना वाटत होतं की एखादी गूढ खगोलीय घटना. सोशल मीडियावरही या घटनेचे फोटो आणि चर्चा मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागली. पोलिसांनी मात्र कोणत्याही घाईघाईने माहिती देणं टाळलं. त्यांनी स्पष्ट केलं की तपास पूर्ण होईपर्यंत निष्कर्ष काढणं योग्य नाही. त्यानंतर त्या वस्तू पुढील तपासणीसाठी सुरक्षितपणे जतन करण्यात आल्या. वैज्ञानिक तपासणीनंतरच त्याबाबत अंतिम माहिती समोर येणार होती. या संपूर्ण घटनेने गावातील लोकांमध्ये एक प्रकारचं कुतूहल निर्माण केलं. ज्या मुलांनी ही घटना प्रत्यक्ष पाहिली ती अजूनही त्या रात्रीचं वर्णन करताना घाबरलेली होती, कारण त्यांनी प्रथमतःच आपल्या डोळ्यांनी आकाशातून जळत खाली येणारी वस्तू पाहिली होती. घटनास्थळी गेलेल्या काही लोकांनी सांगितलं की त्या वस्तूंमधून एक वेगळाच वास येत होता, तर काहींना त्या वस्तूंचा पोत सामान्य दगडांपेक्षा पूर्ण वेगळं वाटलं. त्यामुळे गावात अजूनही चर्चा सुरू आहे की नेमकं त्या रात्री आकाशातून काय पडलं होतं. तपासासाठी त्या वस्तूंचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. तसेच या प्रकरणाचा अधिक अभ्यास करण्यासाठी वैज्ञानिकांची टीम येणार असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे आता सर्वांचं लक्ष त्या अहवालाकडे लागलंय. परसोडी गावातील ही घटना आता फक्त एका गावापुरती मर्यादित राहिलेली नाही, कारण आकाशातून पडलेल्या त्या 2 रहस्यमय वस्तूंनी संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवली आहे. अजूनही अनेक लोक त्या जागी जाऊन पाहणी करत आहेत आणि त्या रात्री नेमकं काय घडलं असेल याचा अंदाज बांधत आहेत. आणि अखेर तपासाच्या प्राथमिक माहितीतून एक गोष्ट समोर आली. आकाशातून पडलेले ते 2 तुकडे साधे तुकडे दगड नव्हते. खगोलीय अभ्यासकांच्या मते ते उल्केचे किंवा अवकाशातील तुकड्यांचे अवशेष असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र ते नैसर्गिक उल्का होते की मानवनिर्मित अंतराळ कचरा याचं खरं उत्तर आता वैज्ञानिक तपासणीनंतरच समोर येणार आहे.